वर्षश्राद्ध म्हणजे काय, का करायचं वर्षश्राद्ध, याच्या पाठीमागे खूप मोठा इतिहास आहे. कारण परंपरा आहे. वर्षश्राद्ध काय करावं, वर्षश्राद्ध म्हणजे काय किंवा पुण्यस्मरण म्हणजे काय, तर पुण्यस्मरण म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या कर्तव्याचं पुन्हा स्मरण करणे, याला म्हणतात पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल कारण ते पुण्यस्मरण आपण का करतो, कारण याच्या आधी त्यांच्या नावाने ज्ञानदान घडलं पाहिजे, पिंडदान घडलं पाहिजे, अन्नदान घडलं पाहिजे. कारण पुण्यस्मरणाच्या अगोदर सुद्धा पिंडदान करतात. एकदा मनुष्य गेल्याच्या नंतर पिंडदान होतं. 13 दिवस ते पिंडदान करतात, 13 पिंडांचं दान करतात आणि त्याच्यानंतर मासिक श्राद्ध येत असतं. ते मासिक श्राद्ध सुद्धा केलं पाहिजे. का केलं पाहिजे, कारण गेलेला जो आत्मा आहे त्या आत्म्याला वरती कुठंतरी विसावा भेटावा म्हणून ते मासिक श्राद्ध आपण करत असतो. दर महिन्याला त्याच्या नावाने कुणी ना कुणी जेवू घालतो, त्याला म्हणतात ते उपास करू. मग तुम्ही म्हणताल आपण जेवण इथं घालतो आणि त्यांना तिथं कसं प्राप्त होतं, तर होतं ना. जर एखाद्याला तो परगावी असेल किंवा परदेशात असेल किंवा परराज्यात असेल, त्याला जर आपल्याला 5,000 रुपये द्यायचे असले तर आपण तर तिथं जात नाही ना. मग काय करतो आपण मोबाईल घेतो, मोबाईलमध्ये त्याचा नंबर टाकतो किंवा त्याचं नाव टाकतो आणि त्याला जेवढी रक्कम पाहिजे तेवढी रक्कम आपण काय करतो, पे करतो. म्हणजे आपण इथं आहे परंतु मोबाईल मधली अगदी त्याला जेवढी रक्कम पाहिजे तेवढी रक्कम त्याला तिथं प्राप्त होते. मग त्याचप्रमाणे आपण त्यांच्या नावाने या ठिकाणी श्राद्ध घालतो, परंतु ते पिंडदान किंवा त्यांच्या नावाने केलेलं अन्नदान हे त्यांना तिथं प्राप्त होत नाही. होतं कारण का, तर आणि त्यांच्या नावाने हे पिंडदान झालं पाहिजे, ज्ञानदान घडलं पाहिजे. कारण गेलेली जी व्यक्ती आहे, गेलेले जे पितर आहे ते या क्षणाची वाट पाहत असतात की कधी हा पुण्य दिवस येईल, माझ्या वंशामध्ये कुणी असा एखादा भक्तराज जन्माला येईल का, तो माझ्या नावाने अन्नदान करेल. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. वंशभक्त राज व्हावा कोणी, वंशभक्त राज व्हावा कोणी, वंशभक्त राज व्हावा कोणी. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, 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 पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. वंशीवत राजा पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. वंशीवत राजा पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तिथे स्वर्गात गेलेले पितर आपल्या या पिंडदानाची वाट पाहत असतात. आपण त्यांच्या नावाने ज्ञानदान अन्नदान हे जर विधी केले तर काय होतं, तर तुकोबराय म्हणतात की ते गेलेले पितर संतुष्ट होतात आणि संतुष्ट होऊन तुम्हा आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय मन पितृ आशीर्वाद देते कल्याणाचे देताय गोळा, कल्याणाचे दया गोळा, कल्याणाचे देताय गोळा. आशीर्वाद दे कल्याणाचे
गेलेले जे पितर आहे ते पितर तुम्हा आम्हाला अगदी भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. अगदी यांचं कल्याण हो म्हणजे मी सांगत नाही तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. आणि तुकोबारायांची वाणी म्हणजे वेदवाणी आहे. तुकोबारायांचा शब्द सुद्धा खोटा नाही. म्हणून तुम्ही आम्ही त्यांचं पुण्यस्मरण घातलं पाहिजे, त्यांच्या नावाने अन्नदान केलं पाहिजे, त्यांच्या नावाने पिंडदान केलं पाहिजे. आणि असं पिंडदान जर आपण नाही केलं तर काय होईल? तर त्याचं सुद्धा उत्तर आमचे भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात. भगवंत म्हणतात की पतंती पित्रो हे श्याम लुप्त पिंडोदक क्रिया. जर नाही त्यांच्या नावाने अन्नदान घडलं, पिंडदान घडलं, ज्ञानदान घडलं तर ते पितर पतनाला जातात. आणि पतनाला गेलेले पितर ते तुम्हा आम्हाला शाप दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्यांच्या नावाने हे पिंडदान घडलं पाहिजे, त्यांच्या नावाने अन्नदान घडलं पाहिजे आणि त्यांच्या नावाने हे पुण्यस्मरण झालंच पाहिजे. या न्यायाप्रमाणे खरं तर आज या कुटुंबाने घाट घातला आहे. एवढं मोठं त्यांनी नियोजन केलेलं आहे. एकीकडे कीर्तन चालू आहे, एकीकडे अन्नदान चालू आहे, म्हणजे अन्न शिजवायचं काम चालू आहे आणि सकाळी पिंडदान विधी झाला असेल का तर त्या पितरांना कुठंतरी सद्गती मिळावी. आता सद्गती मिळावी म्हणजे सद्गती मिळणं आणि न मिळणं हे आपल्या हातात नसतं. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याची त्याला गती ही भेटतच असते. कितीही आपण काही म्हटलो की याला भगवंताच्या चरणावरती जागा भेटू दे, परंतु जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे दाननी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे दाननी सत्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याचे भोगाले. केले कर्म झाले त्याचे भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. हरिमुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता. उपगले मेले ऐसे किती. उपगले मेले ऐसे किती. हरिमुखी गाता हरि चिंता. हरिमुखी गाता बोले चिंता. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे जसं ज्याचं कर्म असेल तसं फळ तुम्हाला आम्हाला भेटणारच आहे. किंवा केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याची त्याला गती भेटत असते. आणि मला माहीत आहे शेवटच्या क्षणी त्यांच्या मुखातून निश्चितच कानिपनाथांचाच जय जयकार निघला असेल. कारण कानिपनाथ महाराजांची एवढी त्यांनी सेवा केली, एवढी सेवा केली. ज्या वेळेला त्यांचा अपघात झाला असेल, त्यांनी ते संकट पाहिलं असेल, त्यावेळेला निश्चितच कानिपनाथांचाच जयकारा त्यांच्या मुखातून निघला असेल. मग अंतिम मती सहगती. कारण ज्याची मती अंतकाळाच्या वेळी जे बुद्धीमध्ये असतं त्याच स्वरूपाला तो प्राप्त होत असतो.
कारण आमचे ज्ञानोपर आहे किंवा भगवंतांनी एका श्लोकामध्ये सांगतात की अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम या प्रयाती समद्भाव याती नास्तत्र संशया किंवा मरणी जे आठवे ते तेच गती ती पावे. ज्ञानोपाराय म्हणतात की मरणाच्या वेळी तो मनुष्य त्याला ज्याची आठवण होईल तो त्याच गतीला पावत असतो. म्हणून निश्चितच त्यांना चांगली गती भेटली असेल आणि त्यांना जाऊन आपल्यातनं आज 1 वर्ष झालेलं आहे. वर्षश्राद्धाचं मी महत्त्व सांगितलं आणि वर्षश्राद्ध त्यांचं जाणं आणि येणं आपल्या हातात नसतं. कारण ज्याचा जन्म होतो त्याचं मरण हे ठरलेलंच आहे. अगदी उपजल्याबरोबर त्या बाळाच्या पदराला मरण बांधून दिलेलं असतं. हॅलो विठ्ठल विठ्ठल हॅलो हॅलो बोलताना नॉर्मल विको ठेवा, कारण हे मोकळं मोकळं वाटू राहिलं, असं एकदम भारदस्त वाटलं पाहिजे जरा. ऐका, कारण थोडंसं आणि आपलं मरण थोडा कमी करा, अजून एकदम नॉर्मल ठेवायचं, कमी करा. हॅलो 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 विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, मरणाच्या बाबतीमध्ये कुणाचाच वशिला चालत नाही. आपला जन्म झाल्याबरोबर आपलं मरण हे ठरलेलं असतं. कारण जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ किंवा उपजल्या पिंडा मरण सांगाते. तो पिंड एकदा उपजला, एकदा त्याचा जन्म झाला की त्याच्या पदराला जशी एखाद्या सवासणीच्या पदराला शिदोरी बांधून द्यावी त्याचप्रमाणे ते मरण तुमच्या माझ्या पदराला बांधून दिलेलं आहे. म्हणून मरणाच्या बाबतीमध्ये कुणाचाच वशिला चालत नाही. अगदी नव्हे तो काळ जो आहे तो काळ तुमच्या माझ्यावर अगदी टपून बसलेला आहे. कधी तो येईल, आधी कधी घेऊन जाईल हे कधीही कुणाला सांगता येत नाही. कारण तो अगदी क्षणोक्षणी घडोघडी तो काळ घडोघडी काळा वाट याची पाहे, घडोघडी काळा वाट याची पाहे, हे घडोघडी काळा वाट याची पाहे पाहे पाहे, घडोघडी काळा वाट याची पाहे, घडोघडी काळा वाट याची पाहे, घडोघडी काळा वाट याची पाहे, हे घडोघडी काळा वाट याची पाहे पाहे, घडोघडी काळा वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश अवकाश, अजून किती आहे अवकाश अजून किती अवकाश अवकाश अवकाश. घडोघडी काळा वाट याची पाहे, घडोघडी काळा बली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, चिंता चिंता. एकदा या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होत्या. घडोघडी काळ वाटयाची पाहे आणि अजूनही किती आहे अवकाश. एकनाथ महाराज म्हणतात की तो जो काळ आहे तो काळ अगदी घडोघडी क्षणोक्षणी तुमची माझी वाटच पाहत आहे. कधी हा मरतोय आणि कधी मी याला घेऊन जातोय. म्हणून ही जिंदगी जी आहे ही जिंदगी तुम्हा आम्हाला भाड्याच्या घराप्रमाणे दिलेली आहे. कबीरराजी म्हणतात की भाड्याचं घर म्हणजे कुठपर्यंत आपण त्या घरामध्ये राहू शकतो, जोपर्यंत त्या घराचा मालक येत नाही तोपर्यंत आपण त्या घरामध्ये राहू शकतो. आणि यदा कदाचित जर त्या घराचा मालक आला रे आला की आपल्याला ते घर खाली करावं लागतं. कबीरराजी एवढं सुंदर वर्णन करतात, जिंदगी 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 एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. सांझ के बाद हो
एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। पाँव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा, तुझको कांटों पे चलना पड़ेगा। म्हणून आपण कितीही हिफाजत केली, कितीही रखवाली केली, परंतु एक ना एक दिवस असा येणार आहे की हा पिंजरा तुम्हा आम्हाला खाली करावा लागणार आहे। देह जाईल जाईल त्याची काळ बघाईल, 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 जाईल जाईल त्याची काळ बघाईल, जाईल जाईल त्याची काळ बघाईल, देह जाईल जाईल त्याची काळ बघाईल, देह जाईल जाईल त्याची काळ बघाईल, जाईल जाईल त्याची काळ बघाईल, देह जाईल जाईल त्याची काळ बघाईल, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, किंवा तू लाख हिफाजत करले तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा वाह खाली, वाह। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पिंजरा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। म्हणून या मरणाच्या बाबतीमध्ये कुणाचाच वशिला चालत नाही। ज्याचा जन्म होतो, जो खाटेवरती आला, त्याला एक ना एक दिवस ताटेवरती जावंच लागणार आहे। अगदी या मृत्यू लोकामध्ये ज्याचा जन्म झाला, त्याला एक ना एक दिवस या काळाच्या जबड्यामध्ये जावंच लागणार आहे। कारण काळाचं जे तोंड आहे ते अगदी विशाल आहे, त्या विशाल जबड्यामधून आजपर्यंत कुणीही वाचलं नाही। म्हणून ज्ञानोबारायांनी अगदी लाहीनच सांगून दिली। ज्ञानोबाराय म्हणतात, आजा मेला पंजा मेला बाप भूषणा गेला, आजा मेला पंजा मेला बाप सगळा, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत ना हॅलो, हॅलो, हॅलो. तोही तैसा झाला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला, देखत देखत ना तोही तैसा झाला, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, घरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे, उठा उठा जागा भयाले मोठे, तेरी अजूनी नाव नाही कोठे। ज्ञानोबाराय म्हणतात की आजा मेला पंजा मेला बाप म्हसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला। या मृत्यू लोकामध्ये ज्याचा ज्याचा जन्म झालाय त्याला मात्र मरावंच लागतं। येथे उरो नाही आले अवतार, येथे उरो नाही
गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. म्हणजे ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याचं मरण हे निश्चित आहे. ऐका, गौतम बुद्धांच्या काळातलं एक उदाहरण तुम्हाला मी सांगून जाईन. गौतम बुद्धांच्या काळातलं म्हणजे गुरुवर्य रामभाऊ बाबा यांच्या मुखातून मी ऐकलं होतं. गौतम बुद्धांच्या काळातलं एक स्त्री, तिला मुलगा झाला आणि मुलगा झाल्याबरोबर तिच्या पतींचं निधन झालं. आता पती किती महत्वाचा आहे हे ज्याला पती नाही, ज्यांचं निधन झालंय त्यांना म्हणजे त्यांना विचारा किती महत्वाचा असतो पती. त्या पतीचं निधन झालं, राहिला फक्त मुलगा, परंतु तिने त्या पती गेल्याचं दुःख पचवलं आणि मुलाकडे बघून ती जगायला लागली. अगदी त्या मुलाला वाढवलं, अगदी त्याचं संगोपन केलं, त्याला शिकवलं, सवरलं. अगदी 12 ते 13 वर्षाचा मुलगा झाला आणि त्याचं सुद्धा निधन झालं. बघा, त्याचं निधन झाल्यावरती ती आई अगदी धाय मोकलून रडायला लागली. 12-13 वर्षापूर्वी माझे पतींचं निधन झालं, ते मी याच्या तोंडाकडे बघून मी पचवलं, परंतु आज ज्याचा आधार मला होता, ज्याच्याकडे बघून मी जगत होते, तो मला सोडून गेला. म्हणून आई मागत धाय मोकलून रडत आहे. अगदी ऊर बडून रडत आहे. आणि रडत असताना ती लोकांना म्हणते, मग काही करा, मला फक्त आणि फक्त ह्या मुलाचाच आधार आहे. काही करा, परंतु माझ्या मुलाला वाचवा, माझ्या मुलाला वाचवा. की वाचवणारा असा कोणी आहे का, असं मला त्याचा पत्ता सांगा, मी त्याच्याकडे घेऊन जाईल. आणि त्यावेळेला गौतम बुद्धांची फार ख्याती होती. गौतम बुद्ध म्हणजे एक सिद्ध पुरुष. आणि मग तिला गौतम बुद्धांचा पत्ता सांगितला. तिने काय केलं, त्या बाळाला उचललं आणि गौतम बुद्धांकडे घेऊन गेली. गौतम बुद्धांच्या समोर ठेवलं आणि बुद्धांना सांगू लागली की महाराज, मला फक्त आणि फक्त आता या बाळाचाच आधार आहे. याच्याकडे बघून मी जगत होते, परंतु हा सुद्धा मला सोडून गेला. काहीही करा, परंतु तुम्ही माझ्या बाळाला वाचवा. कारण आई आणि बाळाचं नातं एवढं घट्ट असतं. आईचं त्या बाळावरती एवढं प्रेम असतं, एवढं प्रेम असतं. अगदी आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. म्हणजे एवढं प्रेम फक्त आणि फक्त आपली आई करू शकते. आईने गौतम बुद्धांपुढे आपली झोळी पसरली आणि गौतम बुद्धांना सांगितलं, काही करा, परंतु माझ्या बाळाला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. गौतम बुद्धांना वाटलं आता हिला शब्दांची भाषा कळणार नाही, कारण ही आई आहे, हिला शब्दांची भाषा कळणार नाही, म्हणून हिला खरं तर कृतीतून सांगितलं पाहिजे. मग गौतम बुद्धांनी तिला सांगितलं, तुझ्या बाळाला जिवंत करायचं असेल, तुझा बाळ जर तुला पाहिजे असेल तर तू एक काम कर म्हणे. ती म्हणाली, महाराज सांगा. अगदी माझा मुलगा जर वाचत असेल, माझं बाळ जर वाचत असेल, मी कुठलंही काम करायला तयार आहे, फक्त माझा मुलगा वाचला पाहिजे. त्यावेळेला गौतम बुद्धांनी सांगितलं, जा गावामध्ये ज्याच्या घरातलं आजपर्यंत कोणीही मेलेलं नाही त्याच्या घरातून मला 1 किलो तीळ आणून दे. आता मुलावरती प्रेम असल्या कारणाने तिनं ऐकलं पण ऐकलं नाही. ती धावत पळत निघाली, अगदी वाण्याच्या इथं गेली आणि वाण्याच्या इथं गेल्याच्या नंतर वाण्याला सांगितलं, वाणी दादा मला 1 किलो तीळ द्या. वाण्याला माहित होतं वाण्याने 1 किलो तीळ बांधले आणि तिच्या हातात देणार. तेवढ्यामध्ये तिने सांगितलं, तुम्ही मला तीळ देता खरे, परंतु तुमच्या घरामध्ये आजपर्यंत कुणी गेलेलं नाही ना. त्यावेळेला वाणीने सगळी लाहीनच सांगितली. तिने ते घर सोडलं आणि सगळं गावभर फिरली, परंतु असं एकही तिला घर शोधून सापडलं नाही. मग तिच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की ज्याचा जन्म होतो त्याचं मरण हे ठरलेलं आहे, म्हणून मरणाच्या बाबतीमध्ये कुणाचाच वशिला चालत नाही. मग तेच आमचे जगद्गुरु तुकोबाराय, ते आमचे नाथबाबा सुद्धा म्हणतात की घडी घडी काळ वाट याची पाहे आणि अजून किती आहे अवकाश. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण सुद्धा हे जाणून घेतलं पाहिजे. याच न्यायाप्रमाणे खरं तर या कुटुंबातले आज हे दादा गेलेले आहे. खरं तर या कुटुंबातला आज बाप निघून गेलेला आहे. बाप काय असतो,
ऐका, आई घराचं मांगल्य आहे तर बाप घराचं अस्तित्व असतो. अगदी कितीही संकट आले स्वतःवरती तर त्या संकटांना स्वतःच्या अंगावरती झेलतो, परंतु मुलीला आपल्या बायकोच्या डोळ्यामध्ये कधी तो पाणी पाहू शकत नाही. एवढा महत्वाचा बाप असतो. अगदी स्वतःच्या लेकरांसाठी स्वतःची जमीन विकायची वेळ आली तरी तो विकेल, परंतु आपल्या लेकरांना सदैव तो सुखी ठेवायचा प्रयत्न करत असतो. आमचा एक कवी एवढं सुंदर म्हणतोय, बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी, कांड उसाचा चाखतोया, कांड उसाचा चाखतोया, स्वतः उपाशी राहतोया, भाकर पोरांना भरतोया, स्वतः उपाशी राहतोया, भाकर पोरांना भरतोया. कमीच खवाटी फाटलेला, आवाज द्या, कमीच खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, कमीच खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला जणू थिगाळ जोडलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला जणू थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप तालुका जायाचा, बाप तालुका जायाचा, उधार पाधार कापड पोरांना नाहीचा, उधार पाधार कापड पोरांना नाहीचा. असा हा कनवाळू बाप, असा हा कनवाळू बाप, आम्हा सोडून या गेला, आम्हा सोडून या गेला. या लेकराचा जीव कसा वनवासी झाला, या लेकराचा जीव कसा वनवासी झाला, कसा वनवासी झाला, कसा वनवासी. बाप कष्टाचा काबाडी, कांड उसाचा चाखतोया, स्वतः उपाशी राहतोया, भाकर पोरांना भरतोया, भाकर पोरांना भरतोया. एवढा महत्वाचा तो बाप असतो. स्वतः अगदी स्वतःवरती कितीही कष्ट आले, किती संकट आले तरी पण तो संकट आपल्या ते संकट स्वतः झेलीन, परंतु मुलांवरती कधी संकट येऊ देणार नाही. बाप करी जोडी लेकुराचे वडी, 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 बाप करी जोडी लेकुराचे वडी. आपुली कुर्बाने वालवारे, आपुली कुर्बानी वालेने, आपुली कुर्बाने वालवारे, आपुली कुर्बानी वालेने. एक एक गेला मीरा देता दरे, ओ एका एक गेला मीरा देता बाप करी जोडी लेकुराची ओढी. तो बाप आपल्या मुलांना कष्ट होऊ नये म्हणून, ऐका, जेवढे कष्ट आपल्याला होतात ते आपल्या मुलाला होऊ नये म्हणून त्याने या ठिकाणी जमीन घ्यावी, त्या ठिकाणी एखादा गुंठा घ्यावा, या ठिकाणी बंगला बांधून ठेवावा, गाडी घ्यावी. परंतु यदा कदाचित मुलं मोठी झाल्याच्या नंतर ज्या वेळेला वेगळी राहतात त्यावेळेला फक्त मुलाने एकदा म्हणावं की बाबा मला आता जमीन पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला गाडी पाहिजे. त्यावेळेला तो बाप अगदी क्षणाचा सुद्धा विचार करत नाही. अगदी सगळ्या प्रॉपर्टीचा मालक,
क्षणामध्ये आपल्या बाळाला करून ठेवतो. आमचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी, वाळवोनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. बाप करी जोडी लेकुराची ओढी आणि आपुली कुरवंडी वाळवणी, म्हणजे एवढा कष्ट करणारा जरी वरून कडक दिसत असला, वरून अगदी कठीण दिसत असला, रागीट दिसत असला, परंतु त्याला सुद्धा अंतकरण आहे, त्याचं सुद्धा अंतकरणामध्ये माया आहे. बाप स्वाभिमानी बाना, बाप कनखर कना, बाप स्वाभिमानी बाना, बाप कनखर कना, त्याच्या हृदयामध्ये आहे लाजाळूच्या संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्यांचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, बाप घराचा हो पाया, आई कळस त्यावरी. बापाला घराचा पाया म्हणतात, याचं कारण काय? तर बापाला घराचा पाया म्हणायचं कारण काय? जर पाया जर मजबूत असेल, पाया जर मजबूत असेल, त्या पायावरती अगदी कितीही मजबूत घर बांधलं किंवा कितीही मजल्याचं घर बांधलं, ते घर सुद्धा तेवढेचपणे मजबूत राहत असतं. परंतु ऐका, यदा कदाचित जर तो पायाच खचला तर त्या 40-50 मजल्याच्या इमारतीला सुद्धा खाली आल्याशिवाय पर्याय उरत नाही. म्हणून या कुटुंबाचा आधार, या कुटुंबाचा आधारवड, कुटुंबाचा आधार स्तंभ, खांब म्हणजे आपला बाप आहे. जर कुटुंबामधून जर बाप निघून गेला, अगदी कुटुंब किती दिसत असलं भक्कम, परंतु ते सुद्धा कोसळल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून बाप एवढा महत्वाचा आहे. परंतु जोपर्यंत आई वडील जिवंत असतात, आपले वडील जिवंत असतात, आई जिवंत असते, तोपर्यंत आई वडिलांचं महत्व तुम्हाला आम्हाला कळत नाही. परंतु एकदा का आई वडील गेले, एकदा का आई वडील गेले तर त्यांची आपल्याला आठवण आल्याशिवाय राहत नाही. ऐका, तुम्हा आम्हाला आठवण येईल यात नवल नाही, परंतु स्वराज्याचे संस्थापक असणारे राजे शिव छत्रपती यांना सुद्धा बापाची आठवण झाली. ज्या वेळेला स्वराज्याची स्थापना झालेली होती, सगळीकडे अगदी स्वातंत्र्याने समाज जगत होता, महाराष्ट्राला एक राजा मिळालेला होता, स्वराज्य मिळालेलं होतं, आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती होणार होते. राजांसाठी 32 मान सोन्याचं सिंहासन तयार केलं आणि 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती राजे शिव छत्रपती बसले. राजांच्या समोर आई जिजाऊ बसलेले आहे. आई जिजाऊंनी पाहिलं, राजांनी जिरेटोप घातलेला आहे, अगदी कमरेला तलवार घातलेली आहे आणि भरजरी कपडे घालून राजे सिंहासनावरती पदार्पण केलं. बसले आणि बसल्याच्या नंतर राजमाता जिजाऊ आईसाहेबांनी राजांकडे पाहिलं. राजांकडे पाहिल्याबरोबर राजमाता जिजाऊ आईसाहेबांच्या डोळ्यातून टपटप टपटप टप अश्रू खाली पडले आणि खाली पडल्याच्या नंतर राजमाता जिजाऊ आईसाहेबांनी केलेले त्या बाळावरती संस्कार, त्यावेळेला काय त्यावेळेची स्थिती होती, अगदी महाराष्ट्र गुलामांनी वेढलेला होता. त्यावेळेला शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचा जन्म झाला, शिवाजी राजे वाढत होते. त्या आई जिजाऊनी
त्यांच्यावरती चांगले संस्कार केले. आणि खरं तर आई जिजाऊंनी आज ज्या वेळेला राजांना 32 मान सिंहाच्या सोन्याच्या सिंहासनावर पाहिलं, त्यावेळेला आई जिजाऊंचा ऊर भरून आला आणि आई जिजाऊ राजांच्या दिशेने धावत पळत सुटल्या. आणि राजांनी ज्या वेळेला आई जिजाऊंना पाहिलं, त्यावेळेला राजांनी सिंहासन सोडलं आणि आई जिजाऊंच्या दिशेने राजे निघाले. आई जिजाऊंच्या समोर आले, जिजाऊंना मुजरा केला आणि मुजरा केला, पायावरती दर्शन घेतलं आणि आई जिजाऊंच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं. पाणी पाहिल्याच्या नंतर राजे म्हणतात, आई आऊसाहेब नेमकं काय झालं? तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू का? नेमकं काय झालं? माझ्याकडून कुठली चूक झाली का? कुणाचं देणं बाकी राहिलंय का? नेमकं काय झालं? नाही रे शिवबा, नाही. आई, अरे तू ज्या वेळेला स्वराज्याची स्थापना केली, अगदी सगळ्या पीडितांना स्वतंत्रपणे मुक्तपणे स्त्रियांना जगता येतंय, स्वतंत्रपणे जगता येतंय, कुठल्याही प्रकारची काहीही कमतरता नाही. मग तुम्ही रडता का? तुमच्या डोळ्यामधून अश्रू का? त्यावेळेला आई जिजाऊ म्हणाल्या, बघ ना, अगदी तू 32 मान सोन्याच्या सिंहासनावर आज बसतोय, याचा खरं तर मला आनंद वाटतोय. आई जिजाऊने डोळे पुसले आणि शिवाजी राजांना सगळी कामगिरी, गेलेले मावळे, कुठला गड घेतला, कुठले किल्ले आपण जिंकले, हे सगळं आठवणी शिवाजी महाराजांना येऊ लागल्या. शिवाजी महाराज धाय मोकलून रडत आहे. आई जिजाऊंनी सांगितले, अरे मला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, तू का रडतो आहेस? त्यावेळेला शिवाजी राजांनी सांगितलं, आऊसाहेब ऐका ना, अगदी सगळीकडे आनंद आहे. आज मला 32 मान सोन्याचं सिंहासन मिळणार आहे. एवढं सगळं राजवैभव पाहण्यासाठी जर आपले आबासाहेब जर जिवंत असते तर त्यांना किती बरा आनंद झाला असता, है की नाही? म्हणजे शेवट आमच्या शिवाजी राजांना सुद्धा बापाची कमतरता भासली, बाप नसल्याचं दुःख त्यांना सुद्धा झालं. म्हणजे त्यालाच खरं तर जाणता राजा म्हणतात, कारण शिवाजी राजांनी सुद्धा आईवडिलांची सेवा केली. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा. शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांदत होती, सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा. नाही भ्याला कुणाच्या माला, कधी कुठे ना पडला, मर्द मराठा शिवसेनानी हक्कासाठी लढला. नाही भ्याला कुणाच्या माला, कधी कुठे ना पडला, मर्द मराठा शिवसेनानी हक्कासाठी लढला. स्वतंत्र केली ही जनसेना, स्वतंत्र केली ही जनसेना, नाही पडला खुजा, नाही पडला खुजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा. छत्रपती शिवाजी महाराज जय राजाधिराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय, आई भवानी की जय, राजमाता जिजाऊ आई साहेब की जय, धर्मवीर संभाजी महाराज की. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. म्हणजे शिवाजी राजांना सुद्धा बाप गेल्याचं दुःख झालं, बापाची आठवण आली, म्हणून आई वडील सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आई वडील एवढे श्रेष्ठ आहे, एवढे श्रेष्ठ आहे, अगदी काशीमध्ये गेल्याच्या नंतर, कारण आपण देवदेव करत सगळीकडे फिरतो, अगदी काशीला जाय, बनारसीला जाय, इकडं तिकडं फिरत राहतो, परंतु त्या काशीमध्ये गेल्यानंतर जेवढं काही पुण्य भेटतं, तेवढं पुण्य फक्त आणि फक्त आपली आई वडिलांच्या सानिध्यामध्ये राहिले
तरी तेवढं पुण्य भेटतं. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरण. माय बाप केवळ काशी, 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 माय बाप केवळ काशी. तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, जावे तीर्थासी, जावे तीर्थासी. वा कुंडली के काय केले, कुंडली के काय केले, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. कुंडली के काय केले, कुंडली के माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. हॅलो, मायबाप केवळ काशी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मायबाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. का आई वडिलांना श्रेष्ठ मानलंय? आई वडील सगळ्या तीर्थांमध्ये श्रेष्ठ आहे. आई वडिलांच्या सानिध्यामध्ये राहा. सगळ्या तीर्थांना गेल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात की सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, तया सेवेशी कीर शरीरे लोन की. जय विठ्ठल 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 विठ्ठल. सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, तया सेवेशी कीर शरीरे लोन की. जय. ज्ञानोबा म्हणतात म्हणून आई वडील श्रेष्ठ आहे. एवढे आई वडील श्रेष्ठ का? का आई वडिलांना एवढा मोठा दर्जा आहे? तर ऐका, आपल्याला जर मरायचं असेल सोशल मीडियाद्वारे, अगदी इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, अगदी यूट्यूब असेल, त्याद्वारे आम्ही पाहतो आज इकडं कुणीतरी फाशी घेऊन मेला, कुणी पाण्यात पडून मेला, म्हणजे मरणासाठी भरपूर काही वाटा आहे. परंतु या जगामध्ये जर जन्म घ्यायचा असेल तर त्याला फक्त आणि फक्त आई वडीलच माध्यम आहे. म्हणून मायबाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. जगद्गुरु तुकोबारायांनी पुढच्या चरणामध्ये एक उदाहरण सांगितलं. काय उदाहरण सांगितलं? कुंडली के काय केले, कुंडली के काय केले,
सगळ्यांनी एकदा वर हात करा. मस्त आपण सगळे भजन करणार आहोत. निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया निवृत्ती राया माझा निवृत्ती राया विठोबा रखुमाई हरे जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय हरि रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई खाली आता हात घेतले खाली. अरे वा किती आज्ञाधारक आहे. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले. मला वाटतं बराच वेळ झालाय, कार्यक्रमाला उशीर झालाय. 12:30 सांगितलं होतं करायला, परंतु बोलता बोलता बोलण्याच्या ओघामध्ये अगदी 12:30 वाजले ते कळालंच नाही. म्हणून सगळ्यांचे एकदा आभार मानते. या कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थिती लावली ते असणारे आमचे मृदंग विशारद मृदंग महामेरू चेतन महाराज भांगरे आणि त्यांचे हे बाल वारकरी शिक्षण संस्थेतले मुलं, मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेतले मुलं अगदी सुंदर त्यांनी पावल्या नाचवल्या. त्याचप्रमाणे आमचे गायक वृंद असणारे माझे बंधू भारत महाराज गुंजाळ आणि
इकडं गानकुकिळा असणारे सागर महाराज टिपरे, त्याचप्रमाणे भाऊंचं मला नाव माहीत नाही, परंतु आपली भेट झालेली होती. काय नाव? हां, बाबासाहेब महाराज, नारायण महाराज, या सगळ्यांचे एकदा आभार माना. टाळ्या वाजवा जोराजोरात. वा वा वा. आणि त्याचप्रमाणे माझे मिस्टर महाराष्ट्रामध्ये एक ख्यातनाम कीर्तनकार बाळासाहेबजी महाराज साबळे यांचे आभार मानते. त्याचबरोबर ज्यांची आपली या कार्यक्रमाला ज्यांनी शूटिंग केली ते असणारे आमचे संकेत भाऊ वाळुंज, त्यांचे आभार मानते. आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही सुद्धा अगदी एकदम सुंदर प्रकारे कार्यक्रम ऐकला, म्हणून तुमच्यासाठी स्वतःच आता टाळी वाजवा चांगली जोरात. वा वा वा. आणि ज्यांची साऊंड सिस्टीम आहे ते असणारे आमचे महाराज, आडनाव काय शिंदे ना? वा वा वा. शिंदे साऊंड सिस्टीम यांची सुद्धा आभार. साऊंड सिस्टीमसुद्धा गोड लागली. सर्वांचे आभार मानते. विनेकरी बाबा असतील त्यांचे आभार. त्याचप्रमाणे जे आपले म्हणजे संजू भाऊ आहेत, खरं तर यांचा परिवार जर पाहू गेलो अगदी वारकरी संप्रदाय आहे. सगळे माणसं म्हणजे वारकरी संप्रदाय जोपासतात. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये माळ आहे आणि कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे. असे असणारे त्यांचे मोठे बंधू, त्यांचे आभार मानते. त्यांची भाऊजाईसुद्धा इथं टाळ घेऊन उभे आहेत. त्यांनी सांगितलं म्हणजे आल्या आल्या त्यांनी संजू भाऊंचं कौतुक करत सांगितलं की ताई, ज्याही वेळेला मी जर खाली बसेल असायची आणि कीर्तन जर कुठं असायचं तर ते मला अगदी ओढून न्यायचे आणि रा म्हणायची टाळ घेऊन उभी. म्हणून मी सुद्धा आज टाळ घेऊन उभी राहणार आहे. म्हटलं ठीक आहे, कारण जशी सेवा ज्याला त्याला पडेल ती सेवा आपण केली पाहिजे. म्हणून ऐका, आता सगळ्यांचं झालं, परंतु जी संजू भाऊंची पत्नी आहेत बेबिता संजय देशमुख, यांच्यावरती खरं तर काळाचा आघात म्हणजे लय मोठा आघात झालेला आहे. दुःख त्यांना झालेलं आहे. भगवंताकडे एकच प्रार्थना करेल, कारण मुलं बाळं हे आता लाहिणीला लागणारच आहे. ईश्वरही कामाला लागला आहे, त्याचबरोबर दिदीसुद्धा कुठंतरी आता ती सटल होणार आहे. परंतु आता फक्त आणि फक्त ह्या आईकडं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण संजू भाऊचं आणि त्यांचं एवढं प्रेम होतं, अगदी वाटत नव्हतं की हे नातं तुटावा. परंतु कशी काळाची चाहूल आली, मी मगाशी बोलून गेले, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सारं, माझ्या सोन्याचा संसार किंवा माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडोनी. एकाएकी आली हवा आज भिजला मायेचा दिवा, आज भिजला मायेचा दिवा, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडोनी, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडोनी. एकाएकी आली हवा आज भिजला मायेचा दिवा, आज भिजला मायेचा दिवा. खरं तर त्यांना माया करणारा त्यांचा पती आज या जगामध्ये दिसत नाही त्यांना. खरं तर प्रत्येक सवासणीकडे पाहिल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येईल असं मनुष्य खरं तर आज या कुटुंबामध्ये जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. भगवंताकडे आपण एकच प्रार्थना करूया की हे भगवंता, त्यांना तुझ्या चरणाजवळ जागा दे. आणि भगवंत निश्चितच त्याच्या चरणाजवळच त्यांना जागा देणार आहे. म्हणून भगवंताने सुद्धा त्यांना लवकर बोलवून घेतलं. कारण आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना, याच नेयाप्रमाणे हा मनुष्य 1 वर्षापूर्वी आपल्याला सोडून गेला. म्हणून भगवंताकडे त्याला सांगूया एक शेवटची एक श्रद्धांजली की भगवान परमात्मा की तुझ्या चरणाजवळ त्यांना जागा दे. आणि एवढं बोलून मी या वाणीला पूर्णविराम देते. सगळ्यांनी अगदी व्यवस्थित कीर्तन ऐकलं. माझ्याबरोबर आलेले सगळ्यांचे परत एकदा आभार मानते आणि याच ठिकाणी थांबते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल, बोली लेले वेडी वाकुडी उत्तरे, राक्षमा पराज महाराज
महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारला अधिकार मी आपला पराश महापराज महाराज तुम्ही सिद्ध तुका